हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आज आपण शिकणार आहोत द लास्ट लीफ. हे जे लेसन आहे, हे लेसन आपल्याला मैत्रीबद्दल आणि एकामेकाला सपोर्ट करून आपण एखाद्या संकटातून कसं बाहेर येऊ शकतो हे दर्शवतो. तुमचे एक्झाम्स येत आहे, तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे, म्हणून मी हे फास्ट ट्रॅक मध्ये शिकवणार आहे. म्हणजे जनरली मी एक एक लाईन शिकवते, बट ह्या लेसन मध्ये मी तुम्हाला 10-15 मिनिट्स मध्ये तुमचा पूर्ण लेसन प्लस क्वेश्चन आन्सर सुद्धा कव्हर होतील हे प्रयत्न करीन. तर एक एक पॅराग्राफ आपण बघूया आणि त्याच्यात काय डिफिकल्ट वर्ड्स आहे, सेंटेन्सेस आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. In the poorer parts of New York, there was a colony where many struggling artists lived. तर न्यूयॉर्क मध्ये कॉलनी होती जिथे खूप स्ट्रगलिंग म्हणजे जे नवीन कलाकार आले शिकायला ते लोक राहायचे. ओके, तिकडे सू आणि जॉन्सी राहायची. ते लोक न्यूयॉर्क मध्ये आलेले युनायटेड स्टेट्स मधून, डिफरंट पार्ट्स मधून. ओके, आणि जेव्हा ते लोक भेटले तेव्हा त्यांना कळलं की आपण सेम इंटरेस्ट आहे आपल्या दोघांचा, म्हणून त्यांनी एक स्टुडिओ सेटअप केला आणि तिथे राहायला गेले. ओके, एका फ्लॅट मध्ये दे शेअर्ड अ फ्लॅट अँड सेट अप अ जॉईंट स्टुडिओ. जॉन्सी वॉज स्मॉल, थिन अँड नॉट व्हेरी स्ट्रॉंग. तर जॉन्सी जी होती जी बारीक होती, ओके, स्ट्रॉंग नव्हती. आफ्टर स्पेंडिंग अ फ्यू मंथ्स इन न्यूयॉर्क शी बिकेम इल. ती आजारी पडली विथ निमोनिया. ओके, तिला निमोनिया झाला. इन दोज डेज इट वॉज नॉट इझी टू क्युअर निमोनिया. तर आधीच्या काळात जेव्हा औषधं नाही निघालेले तेव्हा निमोनिया सारखे आजार लवकर बरे नाही व्हायचे. तर सू तिच्या बरोबरच राहायची आणि तिची काळजी घ्यायची. पण जॉन्सीची तब्येत सुधरत नव्हती. ओके, नो साइन्स ऑफ इम्प्रूव्हमेंट, म्हणजे तब्येत सुधरत नव्हती. एकदा डॉक्टरनी सूला सांगितलं की देर आर 1 in 10 चान्स, म्हणजे 10 मधून एक पॉसिबिलिटी आहे की ही बरी होईल. कशी? अँड दॅट चान्स इज फॉर हर टू वॉन्ट टू लिव्ह. जेव्हा ती स्वतःहून सांगेल की मला जगण्याची इच्छा आहे, ती स्वतः मेडिसिन्स घेत आहे पण ती पूर्ण मनापासून नाही घेत आहे, तर जेव्हा ती स्वतः तयारी दाखवेल तेव्हा ती बरी होईल असं डॉक्टर तिला सांगतो. दॅट डे जॉन्सी जस्ट ले इन द बेड विदाउट मेकिंग एनी साऊंड ऑफ मुव्हमेंट. तर जॉन्सी जी आहे ती झोपून राहिलेली, काहीच बघत नव्हती, अशीच राहिलेली. ओके, सू थॉट शी हॅड फॉलन अस्लीप. तर तिच्या मैत्रिणीला वाटलं की ही झोपली असेल, पण जॉन्सी जागी होती. ती विंडोच्या बाहेर काहीतरी मोजत होती, काउंटिंग समथिंग अगेन अँड अगेन, म्हणजे सारखी सारखी मोजत होती. ओके, इन लो व्हॉइस, ऑलमोस्ट अ विस्पर. विस्पर म्हणजे पुसपुसणं. सू टू लुक आउट ऑफ द विंडो बट देर वॉज नथिंग. तर तिची मैत्रीण सुद्धा बघते, सू जी आहे ती सुद्धा बघते. ओनली अ ओल्ड आयव्ही वाईन. वाईन म्हणजे जे झाडांवर जे वेली चढतात ना आपल्या भिंतींवरती, तर त्याला वाईन म्हणतात. gnarled and decayed at the roots. gnarled म्हणजे खराब झालेली, जे मुळं होते त्याचे अर्धे सुकलेले. Climbed halfway up the brick wall. तर ती सुकत आलेली होती. The cold breath of autumn had taken away. जसं आपलं विंटर असतं तसं तिथे ऑटम सुद्धा असतं. ओके, तिथे थंड वारा असतो आणि पाऊस सुद्धा पडतो आणि हवा सुद्धा असते. ओके, ओनली द स्केलेटन ब्रांचेस वर लेफ्ट. तर फक्त फांद्या उरलेले. तर तिची मैत्रीण विचारते की तू काय बघतेस. ती सांगते 6 सेड जॉन्सी. तर तिची मैत्रीण बोलते की 6. तर ती बोलते काय 6? दे आर फॉलिंग फास्टर. ती सांगते हे फटाफट पडत आहेत. 3 days अगो देवर ऑलमोस्ट 100. तर 3 दिवसाआधी 100 पेक्षा जास्त होते आणि आता फक्त 6 उरले. इट मेड माय हेड एक टू काउंट डेम. तर तिची मैत्रीण तिला सांगू लागते की माझं डोकं दुखायचं हे मोजून. आता किती आहेत? फक्त 6 आहेत. 5 व्हॉट डिअर लिव्स ऑन द आयव्ही वाईन. तर तिची मैत्रीण सांगते, जी जॉन्सी असते, ती सांगते की आता फक्त 5च उरले आणि वेन द लास्ट वन फॉल्स आय मस्ट गो टू. जेव्हा शेवटचं पान पडेल मी सुद्धा जाईन. आय नो दॅट फॉर 3 days. तर 3 दिवसात हे सगळं साफ होईल आणि मी सुद्धा जाईन. आय हॅव नेव्हर हर्ड ऑफ सच नॉनसेन्स सेड सू. तिची मैत्रीण बोलते तू वेडी झालीयस, काहीही बडबडते, मी आजपर्यंत असं कधीच ऐकलं नव्हतं. ओके, अँड यू यूज टू लव्ह दॅट वाईन सो डोंट बी सिली. तर ती बोलते तुला सुद्धा ती जी वेल आहे ती आवडायची, ठीक आहे ना, तू त्याच्यावरून असं स्वतःला नको बोलू की मी सुद्धा जाणार ही सुकल्यानंतर. ओके, द डॉक्टर सेड दॅट यू हॅव एक्सिलेंट चान्सेस ऑफ गेटिंग वेल. टेक सम ब्रॉथ नाव अँड लेट मी गेट बॅक टू माय वर्क. तिची मैत्रीण बोलते की हे जे मी आणलंय सूप हे पी आणि मला माझं काम करू दे. बट जॉन्सी जस्ट केप्ट लुकिंग आउट ऑफ द विंडो. तर तिची मैत्रीण तशीच बघत राहिली. ओके, मग नंतर सू तिला सांगते, विल यू प्रॉमिस मी टू कीप युअर आईज क्लोज्ड अँड नॉट लुक आउट ऑफ द विंडो अंटिल आय एम डन वर्किंग.
तर तिची मैत्रीण सांगते, "तू तुझे डोळे बंद कर आणि जोपर्यंत माझी ड्रॉइंग कंप्लीट नाही होत, मला उद्या द्यायची आहे, तोपर्यंत तू उघडू नकोस." बघा, तर त्याच्यावर जॉन्सी काय म्हणते, "टेल मी ॲज सून ॲज यू हॅव फिनिश्ड, बिकॉज आय वॉन्ट टू सी द लास्ट वन फॉल." मला शेवटचं पान पडताना बघायचं आहे आणि ते पडलं की मी माझा प्राण सोडणार आहे. तर तू लवकर तुझं काम कर. ओके. "Try to sleep," said Sue. "I must call Bearman up to be my model for the old man that I am drawing. I'll not be gone a minute." तर ती सांगते की तू झोप, मी बेअरमॅन जो खाली राहतो त्याला बोलवीन, मला मॉडेल हवी आहे, त्याला बघून मी ड्रॉइंग काढणार. आता बेअरमॅन कोण होता? तो एक पेंटर होता, तो ग्राउंड फ्लोअरला राहत होता. 40 years he had been wielded the brush म्हणजे तो ड्रॉइंग करायचा 40 वर्षापर्यंत पासून, पण त्यांनी काहीच पैसे कमवले नव्हते. ओके. ही हॅड बीन ऑलवेज अबाउट टू पेंट अ मास्टरपीस. त्याला नेहमी एक मास्टरपीस बनवायचं होतं, पण अजूनपर्यंत त्यांनी ते सुरुवात सुद्धा नव्हतं केला. For several years he had only made a few painting. He earned a little by serving as a model. तो पेंटिंग मधून तर कमवू नाही शकत होता, त्यामुळे तो मॉडेल म्हणून सर्व करायचा आणि त्याच्याने तो पैसे घ्यायचा. ओके. ही ऑलवेज टॉक्ड ऑफ हिज कमिंग मास्टरपीस. तर तो नेहमी बोलायचा की मी असं काहीतरी बनवीन जे मास्टरपीस असणार. ओके. Sue told Behrman about Johnson's fancy. Old Behrman was shocked that anyone could have such idiotic imagination. What, he cried. "Are there people in the world foolish enough to die because of leaves dropping?" तर बेअरमॅननी जेव्हा ही स्टोरी ऐकली तो सुद्धा शॉक्ड होता आणि बोलला की एवढे वेडे कसे लोक असू शकतात, एवढे फुलिश कसे असू शकतात की झाडांची पानं पडली की आपला जीव सोडतील. त्याला सुद्धा हे पटलं नाही. ओके. तर मग पुढे काय होतं बघा. "शी इज व्हेरी इल अँड वेक," सेड सू. तो बोलतो की तू असा विचार तिच्या डोक्यात येऊ कसा दिला. तर त्याची मैत्रीण सांगते, सू सांगते की तिला ताप आलाय, त्यामुळे तिला हे सगळं डोक्यामध्ये तिचं चाललं आहे. "This place is not good for Miss Johnsy. Some day I'll paint a masterpiece and we shall all go away. Yes." तर बेअरमॅन परत तेच सांगतो की मी कधीतरी असं चित्र बनवून आणि ही जागा चांगली नाही, आपण सगळे इकडून निघून जाऊया. Johnsy was sleeping when the two went upstairs. Sue showed Bearman the ivy vine that Johnsy saw through the window. तर ती त्याला दाखवते ती वेल आणि जे शेवटची पानं उरलेली असतात ते सुद्धा दाखवते. They looked at each other for a moment without speaking and they began to work. तर त्यांच्यामध्ये काहीतरी इशाऱ्याने ते लोक एकमेकाला सांगतात आणि त्यांचं काम करायला लागतात. Outside a cold rain was falling continuously, mingled with snow. तर पाऊस सुद्धा पडत होता आणि स्नो सुद्धा पडत होता. Sue closed the window. तर ती तिची विंडो क्लोज करून बसली. Next morning when Sue woke up, she found that Johnsy was staring at the window. तर पाऊस गेला आणि दुसऱ्या दिवशी तिची मैत्रीण जी जॉन्सी आजारी होती ती उठली आणि विंडोकडे बघायला लागली. मग तिच्या मैत्रिणीने विंडो उघडली. ओके. आता रात्रभर एवढा पाऊस पडलेला तरी सुद्धा, इवन आफ्टर द रेन अँड द फिअर्स विंड that blew throughout the night, there stood against the wall one ivy leaf. एवढा जोरदार पाऊस आणि स्नो सगळं चालू होतं, पण एक पान अजून सुद्धा आहे. It was last on the wane, still dark green near its stem, but with the edges tinted with yellow. तर ते पूर्ण सुकलेलं त्याच्या फांदीपासून, पण त्याचे जे एजेस आहेत ते येल्लोइश दिसत होते. Bravely from a branch some 20 feet above the ground. तर ते जमिनीपासून 20 फूट उंच होतं. ओके. वरती होतं, पण तरी सुद्धा ते तसंच राहिलेलं. "It is the last one," said Johnsy. "I thought it would surely fall during the night." तर हे बघून तिची मैत्रीण बोलते, मला वाटलं हे पडलं असेल. ओके. Johnsy was preparing herself for the last journey that one may make alone. तर मग ती तयारीत होती की मी पण प्राण सोडणार हे पान पडल्यानंतर. ओके. The day wore away, but even through the twilight, they could see the lone ivy leaf clinging to its stem against the wall. तर ते पान तसंच होतं संध्याकाळ झाली तरी. ट्वायलाइट म्हणजे संध्याकाळ, म्हणजे रात्रीचा टाइम जेव्हा चालू होतो ना तो. At night again the wind raged and the rain poured. Next day there was light enough. Johnsy asked Sue to open the window. The ivy leaf was still there. तर ते पान तिथे तसंच होतं. दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस पडला, स्नो पडलं, पण तरी ते पान पडलं नाही. जॉन्सी ले फॉर अ लॉंग टाइम लुकिंग ॲट इट. तर ही मैत्रीण आहे ती अशीच बघत राहिली त्या पानाकडे. तिला अचंब वाटलं की एवढं सगळं झालं पण ते पान तसंच आहे. Then she called Sue. "Sue dear, I have been bad girl. Something has made the last leaf stay there to show me how wicked I was. It is a sin to want to die."
तर त्या पानाला बघून हिच्यामध्ये एक आशा, एक बोलतात ना आत्मविश्वास किंवा काहीतरी पश्चातापाची भावना जागी झाली, की जर एवढ्या संकटाचा सामोरा जाऊन तो लीफ तसाच आहे, तर मी का मरण्याचा प्रयत्न करत आहे? मी का माझे आशा, माझे होप्स सोडले आहेत? आफ्टर दॅट शी वॉज रेडी टू टेक द ब्रॉथ. मग तिने सूप पियाली, दूध पियाली, ओके? अँड शी वॉन्टेड टू सिट अप इन द बेड. सम डे आय होप टू पेंट द बे ऑफ नॅपल्स. मिस्टर बेअरमॅन डाउनस्टेअर वॉज इल विथ निमोनिया. आता ती बरी झाली आणि बेअरमॅनला निमोनिया झाला. तिकडचा जो स्वीपर होता त्यांनी बघितलं तर तो पडलेला होता, बेअरमॅन ओल्या कपड्यांमध्ये आणि शूज मध्ये पडलेला. He also found some scattered brushes and palette with green and yellow color mixed on it. 2 days later, Behrman died in the hospital. तर तो आजारी पडला निमोनियाने. ताप आला त्याला आणि तो 2 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावला. The last leaf was still there on the wall. It never fluttered or moved when the wind blew. It was Behrman's masterpiece. He had painted it there, and that night was the last leaf had fallen. तर बेअरमॅन त्या पावसात, त्या थंडीत, त्या स्नो मध्ये जाऊन ते एक शेवटचं पान जे आहे ते बेअरमॅननी पेंट केलं. त्यामुळेच जी जॉन्सी आहे ती बरी झाली ते पान बघून. तर ते पान बनवताना जे पाऊस होता, वादळ होतं, त्याचा सामोरा गेला, त्यामुळे बेअरमॅनला निमोनिया झाला आणि त्याचं मरण झालं. तर ही स्टोरी आहे. ओके Students, let's start with a question and answer. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड द स्टोरी अँड चूज द अप्रोप्रिएट मीनिंग. तर पहिलं आहे स्ट्रगलिंग आर्टिस्ट. आता स्ट्रगलिंग आर्टिस्टचा अर्थ काय आहे? आर्टिस्ट ट्राइंग हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. सेकंड इज स्केलेटन ब्रांचेस. आता स्केलेटन ब्रांचेस म्हणजे सुकलेले ब्रांचेस, फांद्या. तर इथे येणार बेअर ब्रांचेस. विल्डेड द ब्रश म्हणजे पेंटेड स्किलफुली. ओके. पॅलेट. आता पॅलेट आपण वापरतो पेंटिंग करण्यासाठी. ओके. तर इथे मी आन्सर अंडरलाईन केला आहे, अ बोर्ड युज्ड बाय आर्टिस्ट टू मिक्स कलर्स. आणि मग आहे मास्टरपीस. आता मास्टरपीस म्हणजे एखाद्याने काहीतरी खूप छान क्रिएटिव्हिटी दाखवून क्रिएट केलेला. तर अन एक्सेप्शनली ब्युटिफुल वर्क ऑफ आर्ट. ओके. नेक्स्ट, मेक पेअर ऑफ सेंटेन्सेस टू शो डिफरन्स बिटवीन द मीनिंग ऑफ द फॉलोइंग होमोग्राफ्स. आता होमोग्राफ्स म्हणजे ते शब्द ज्याचे मीनिंग, ज्याचे स्पेलिंग सेम असतात पण त्याची मीनिंग डिफरंट असू शकते. ओके. तर मी इथे आन्सर्स दिले आहे. सपोज इंटरेस्ट आहे. ओके. तर इंटरेस्ट दोन प्रकारचे असतात. एक की द इंटरेस्ट ऑन डिपॉझिट वॉज गुड. मी जी गुंतवणूक केली आहे त्याचा परतावा चांगला आहे. ओके. आणि सेकंड इंटरेस्ट आहे, शी हॅज नो इंटरेस्ट इन प्लेइंग क्रिकेट. म्हणजे तिला इंटरेस्ट नाही आहे. ओके. आवड नाही आहे. नंतर आहे वेल. वेल म्हणजे बावडी सुद्धा असू शकते आणि दुसरी वेल म्हणजे आय एम नॉट फीलिंग वेल असू शकतं. ओके. तर मी दोन्ही सेंटेन्सेस लिहिले आहेत. नंतर आहे लेफ्ट. लेफ्ट म्हणजे सोडणं सुद्धा असू शकतं आणि लेफ्ट टर्न सुद्धा असू शकतं. तर मी सेंटेन्स दिला आहे, प्लीज टेक अ लेफ्ट टर्न. आणि सेकंड आहे, देर इज नो वॉटर लेफ्ट म्हणजे काहीच उरलेलं नाही आहे इन द ग्लास. ओके. नंतर आहे जस्ट. जस्ट म्हणजे जे जजमेंट असतं, जे निर्णय असतो तो जस्ट असला पाहिजे, म्हणजे बॅलन्स्ड, बरोबरीचा असला पाहिजे. तर मी लिहिलं आहे, दिस इज जस्ट द बिगिनिंग. आता जस्ट म्हणजे ही फक्त, जस्ट म्हणजे ही फक्त मराठीमध्ये असतं. ओके. ही फक्त बिगिनिंग आहे. आणि सेकंड आहे, द किंग शुड बी जस्ट विथ हिज जजमेंट म्हणजे त्याचा निर्णय हे बॅलन्स्ड असलं पाहिजे, बरोबर असलं पाहिजे. नेक्स्ट आहे माइंड. माइंड म्हणजे माइंड युअर ओन बिझनेस. ओके. आपण असं म्हणतो. आणि सेकंड आहे माइंड म्हणजे मन. माय माइंड इज फुल ऑफ डाऊट. ओके. 3 वरती जाऊया. स्टेट द फॅक्ट्स अबाउट द स्टोरी. तर इथे तुम्हाला ना फक्त सपोज मेन कॅरेक्टर दिला आहे, तर तुम्हाला स्टोरी वाचून त्यातले मेन कॅरेक्टर्स कोण आहे ते लिहायचं आहे. तर आपल्या स्टोरीमध्ये मेन कॅरेक्टर आहे सू, जॉन्सी, द डॉक्टर, बेअरमॅन. ओके. प्रॉब्लेम काय होतं, तर जी जॉन्सी होती तिला निमोनिया झालेला आणि ती रिकवर होत नव्हती कारण तिने होप सोडली होती टू लिव्ह. ओके. मग अटेम्प्ट्स काय झाले टू सॉल्व्ह इट, तर सू गेव हर होप अबाउट द डॉक्टर अँड सू लुक्ड आफ्टर हर. ओके. आणि मग क्लायमॅक्स किंवा क्लायमॅक्स म्हणजे एंडिंग स्टोरीचा किंवा टर्निंग पॉईंट. तर टर्निंग पॉईंट हे होतं की जो बेअरमॅन आहे त्यांनी लास्ट लीफ पेंट केला आणि त्याच्यामुळेच जी जॉन्सी आहे ती बरी झाली. तर हे तुम्ही तुमच्या ओन सेंटेन्स मध्ये पण लिहू शकता. ओके. प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता कसा सॉल्व्ह झाला, जेव्हा तिने तो लीफ बघितला तो एवढ्या खराब वेदरमध्ये तसाच उभा आहे, पडला नाही शेवटचा. त्याला बघून जॉन्सीला रिअलाइज झाली तिची मिस्टेक अँड देन शी बिगेन टू लुक फॉरवर्ड ॲट लाईफ अगेन. ओके. आणि एंड काय होतं,
जॉन्सी ही जगते आणि तिच्या जागेवर बेअरमॅन ह्याला निमोनिया होतो आणि तो मृत्यू पावतो. ओके, तर हे तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4 आहे, सू अँड जॉन्सी वर व्हेरी क्लोज फ्रेंड्स. तर हे करेक्ट आहे. येस, सू वॉज अ रिच गर्ल. नो, शी वॉज नॉट. ओके, तर मी इकडे रॉंग लिहिलं आहे. जॉन्सी वॉज होपफुल दॅट शी विल लिव्ह. That is wrong. She had lost all the hope. Correct. Bearman was a hard-hearted person. This is correct. The last leaf fell off during the rain. हा, पडलं होतं पण मग ते बेअरमॅनने काढलं तर ऍक्च्युली पडलं होतं. येस. जॉन्सी रिअलाइज दॅट हर थिंकिंग वॉज रॉंग. तर हे आहे येस. बेअरमॅन डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द लास्ट लीफ ऑन द आयवी. तर हे रॉंग आहे. त्याला माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी ते ड्रॉइंग काढलेलं लीफचं. ओके, नेक्स्ट, करेक्ट द फॉलोइंग स्टेटमेंट. आता इथे जे स्टेटमेंट दिलं आहे हे चुकीचं असू शकतं, तर हे तुम्हाला करेक्ट करायचं आहे. फर्स्ट इज सू अँड जॉन्सी वर गुड नेबर्स. सो दॅट इज रॉंग. सू अँड जॉन्सी वर व्हेरी गुड फ्रेंड्स. ओके, जॉन्सी वॉज eager टू रिकवर फ्रॉम हर इलनेस. नाही, ती रिकवर होत नव्हती. ओके, जॉन्सी हॅड मेड अप हर माइंड दॅट शी वॉज नॉट गोइंग टू रिकवर. कारण ते पान पडलं की मी पण सोडीन, माझा प्राणासाठी बोलत होती. ओके, सू इग्नोर्ड जॉन्सी कम्प्लिटली. So this is wrong. So looked after Jhansi well. Okay. Bearman was a very heartless person. So this is also wrong. Correct is Bearman was a very kind-hearted person. Okay. कारण त्यांनी तिचा प्राण सोडला जॉन्सीसाठी. The real ivy leaf did not fall off at all. The real ivy leaf fell off the night it rained and snow. तर ते पडलं होतं. Okay. The last leaf was a real life. The last leaf was a real leaf that survived. तर आन्सर आहे द लास्ट लीफ वॉज अ लीफ पेंटेड ऑन द वॉल बाय बेअरमॅन. ओके, आता रीड द डिस्क्रिप्शन ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द स्टोरी अँड डिस्क्राईब एनी ऑफ देम युझिंग युअर ओन वर्ड्स. तर इथे आयव्ही वाईन दिला आहे, बेअरमॅन दिला आहे आणि लास्ट लीफ दिला आहे. ओके, त्यांच्याबद्दल मी इथे लिहिले आहे आन्सर्स, तर तुम्ही ह्यातून गो थ्रू करू शकता आणि बाय हार्ट सुद्धा करू शकता. ओके, नेक्स्ट आहे, यू हॅव लर्न दॅट अ क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट हॅज सब्जेक्ट अँड अ वर्ब. तर सेंटेन्सेस असतात, त्याच्यात मेन शब्द असतं, त्याला आपण म्हणतो क्लॉज. ओके, सब्जेक्ट म्हणतो, त्याला आपण मेन प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो. फॉर एक्झाम्पल, वी रिटर्न होम अँड वेन स्कूल वॉज ओव्हर. हे दोन सेंटेन्सेस वेगवेगळे आहे, पण त्याची एक सेंटेन्स काय आहे, वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर. तर वी रिटर्न होम ही कम्प्लीट सेंटेन्स आहे, त्यामुळे हे मेन क्लॉज आहे. ओके, प्रिन्सिपल. आणि वेन स्कूल वॉज ओव्हर हे काय आहे, तर हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. कारण हे डिपेंडेंट आहे ना ह्या क्लॉजवर. जर हे नसतं, वी रिटर्न होम हे नसतं, तर वेन स्कूल वॉज ओव्हर हे कसं समजणार, वेन वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर. तर वेन हे ह्या दोन्ही सेंटेन्सेसला जॉईन करत आहे, म्हणून ह्याला आपण म्हणतो सबऑर्डिनेट. ओके, तर ही सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. देअर वॉज अ कॉलनी वेअर मेनी आर्टिस्ट लिव्ह. तर इथे देअर वॉज अ कॉलनी ही कम्प्लीट सेंटेन्स होते, तर हे झालं मेन क्लॉज. आणि वेअर मेनी स्ट्रगलिंग आर्टिस्ट लिव्ह हे झालं सबऑर्डिनेट क्लॉज, आणि वेअर हे काय आहे, सबऑर्डिनेटर. सेम हे तुम्हाला बाकीच्या सेंटेन्सेस मध्ये सुद्धा करायचं आहे. Those who looked after her well, Jhansi showed no sign of improvement. तर इथे काय येणार, those who looked after हे मेन आहे, Jhansi showed no sign of improvement. ओके, तर हे काय झालं आपलं सबऑर्डिनेट क्लॉज. Sue thought that she had fallen asleep. तर Sue thought that हे कम्प्लीट आहे आणि she had fallen asleep हे काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. आणि that हे आहे आपलं सबऑर्डिनेटर. ओके, ओल्ड बेअरमॅन वॉज अ पेंटर हू लिव्ड ऑन द ग्राउंड फ्लोर. तर हे आहे आपला मेन क्लॉज आणि हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, आणि हू आहे आपला सबऑर्डिनेटर. आता फायनलचे दोन सेंटेन्सेस हे तुम्हाला होमवर्क करायचं आहे आणि कमेंट करून मला सांगायचं आहे की ह्याचा आन्सर काय असणार. ओके, तुम्हाला हा लेसन आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. थँक्यू.